आज महाराष्ट्राचीच नाही तर हिंदुस्थानातील सर्व हिंदूंची मनं दुखवण्याचं काम त्या ज्ञानेश महाराजांनी केले आहे आणि त्याला समर्थन देण्याचं काम अतिशय नास्तिक असणारे खासदार शरदचंद्र पवार यांनी केलेली आहे। संभाजी ब्रिगेडचं अधिवेशन सुरू होतं, त्या ठिकाणी अतिशय हलक्या पातळीचं, नीच पातळीचं, घाणेरड्या पातळीचं वक्तव्य ज्ञानेश महाराज यांनी केलं आणि त्याला एका अर्थाने समर्थन देण्याचं काम शरद पवार असतील, खासदार शाहू महाराज असतील यांनी त्या ठिकाणी केलं। एखादं वक्तव्य जर खटकलं तर तिथं उठून बंद करण्याचं सामर्थ्य या मोठ्या नेत्यांमध्ये पाहिजे। आज तुम्ही लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी तिथं जाता, म्हणजे निवडणूक जवळ आली म्हणून ढोंगीपणा करायला जाता। 32 वर्षानंतर बारामतीवरनं गाडी निघाली आणि मुंबईला ती आज पोचली, का तर निवडणुका समोर आहे। आणि त्या दुसऱ्या दिवशी संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात अशा पद्धतीचे वक्तव्य प्रभू श्रीरामांवर खालच्या पातळीचे वक्तव्य असतील, स्वामी समर्थांवर, जी महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण हिंदुस्थानात, जगभरात त्यांच्या अध्यासनाचे भक्त आहेत, त्यांचे मोठा सांप्रदायिक समाज त्यांचा भक्त आहे, त्यांच्याबद्दल इतक्या खालच्या पातळीची तुम्ही इथं वक्तव्य करतात आणि आम्ही ते सहन करायचं। आज गेले 6 दिवस झाले महाराष्ट्रात नाही तर देशभरात गणेश उत्सवाच्या माध्यमातून अतिशय धार्मिक आणि उत्साहाचं वातावरण आहे। अशा उत्साहाच्या वातावरणात, धार्मिक वातावरणात तुम्ही हिंदू देवतांबद्दल, स्वामी समर्थांवर टीका करणार आणि आम्ही ते खपून घेणार। आज महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी असतील, महाराष्ट्रातील तमाम हिंदुत्ववादी संघटना असतील, यांच्या एकत्रीकरणाने आणि संकल्पनेने आज महाराष्ट्रभरात प्रत्येक शहरात, प्रत्येक तालुक्यात आज यांच्या विरोधात निषेध आंदोलन चालू आहे। पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धीरजजी घाटे यांच्या नेतृत्वात आता आम्ही पुणे शहरात या ठिकाणी सगळे एकत्रित जमलो आहोत। अशा पद्धतीचे वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही। आमचे देव आहेत, आमचे हिंदूंचं जे आराध्य दैवत आहेत, त्यांच्याबद्दल जर तुम्ही असं बोलणार असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही। संभाजी ब्रिगेडला या ठिकाणी आम्ही चेतावणी देतो की आज तुम्ही जे बोलले आहात, गणेश उत्सव सुरू आहे, आम्ही समजू शकतो, आम्हाला उत्सव सुरू असताना कुठल्याही प्रकारचं प्रशासनावर ताण आणायचं नाही आहे, पण ह्याचं उत्तर आम्ही रोखठोक पद्धतीनं देणार। ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून, हिंदू असल्यामुळे मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी चेतावणी देतो आणि आम्ही ते करून राहणार। आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही। जोपर्यंत त्या ज्ञानेश महाराजला अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही हा विषय सोडणार नाही। संभाजी ब्रिगेडने एक ओळ लिहिलेली आहे, मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा। ही ओळ समर्थ रामदास स्वामींच्या श्लोकामधली आहे। समर्थांची ते टिंगल करतात, स्वामी समर्थांची टिंगल करतात, प्रभू रामाची ते टिंगल करतात आणि वापरतात, संतांची वाक्य ते वापरतात। त्यांना आव्हान आहे की त्यांनी हे वाक्य, ब्रीद वाक्य त्यांचं त्यांनी काढून टाकावं, कारण असा ढोंगीपणा म्हणजे संभाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि इकडे हिंदुत्वाची टिंगल करायची, असा ढोंगीपणा संभाजी ब्रिगेड वर्षानुवर्ष करत आले। ही आजची गोष्ट नाही आहे। शरदचंद्रजी पवार हे नेहमी त्यांना साथ देत आलेले आहेत। गणपती बाप्पाला आता या ठिकाणी बोलणे अशी अभद्र वाक्य गणपती बाप्पा संदर्भात संभाजी ब्रिगेडने वापरलेली आहेत। समर्थांची टिंगल आहे, गजानन महाराजांची टिंगल आहे, सगळे नागडे उघडे संत आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य ते करत असतात आणि नेहमी आपल्या आराध्य देवतांना, आपल्या अस्मितेला गाडत असतात। या संभाजी ब्रिगेडचा आम्ही निषेध करतोच, पण संभाजी ब्रिगेड धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव वापरून त्यांचे ढाल पुढे करून हिंदुत्वाचा अपमान करणं, ही ढोंगीपणा हिंदू समाजाने लक्षामध्ये घ्यावा, हा ढोंगीपणा, आणि त्यांना पूर्णपणे संभाजी ब्रिगेडला या ठिकाणी बंदोबस्त करून टाकू। शरद पवार यांना साथ देणं चुकीचं आहे। धर्मवीर संभाजी ब्रिगेड ही अर्बन नक्षलची ठाण आहे। अर्बन नक्षलचं वागणं आपण गेले अनेक वर्ष बघतोय आणि त्याच्यामध्ये सुद्धा शरदचंद्र पवार आणि आता कोल्हापूरचे नवनिर्वाचित जे खासदार आहेत, जे कायमच आपली दुटप्पी भूमिका घेत आलेले आहेत, असे तिथे स्टेजवर बसलेले असताना ज्ञानेश महानोर सारखा व्यक्ती, त्याची काही समाजामध्ये अशी किंमत नसताना त्यांचं नाव ज्ञानेश आहे, त्यांना लाज वाटावी की त्यांनी स्वतःचं नावही बदलून वेगळं करावं, असे हे नालायक लोक आणि यांच्याबद्दल ज्यांच्याबद्दल आपण बोलतोय त्यांना मानणारे, स्वामी समर्थांना परमेश्वर मानणारा समाज आज आपल्यासमोर बसलेला असताना अशा प्रकारची वक्तव्य करतात, तेव्हा समाजामधनं त्यांना ठेचून काढावा संभाजी ब्रिगेडला, अशी एक संकल्पना आणि अशी एक मानसिकता झाली आहे। पुनीतजींनी सांगितलं त्याप्रमाणे गणेशोत्सव चालू असल्यामुळे आम्हाला कुठलाही गालबोट त्याला द्यायचं नाही आहे। मात्र गणेशोत्सव संपल्यानंतर आम्ही प्रशासनाला विनंती करणार आहोत आणि आमच्यातर्फे, सकल हिंदू समाजातर्फे नक्कीच याच्यावरती काहीतरी मोठी कारवाई केली जावी, याबद्दल आम्ही नक्कीच सक्षम भूमिका